मित्रांनो नमस्कार, मी संतोष शिंदे। वोट चोरी संदर्भात महाराष्ट्रामध्ये विरोधकांचा निवडणूक आयोगाशी संघर्ष सुरू आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि प्रत्येकाला सत्ताधारी पक्षाला इतकं पाशवी बहुमत कसं मिळालं आणि ज्यावेळेस विरोधक हे अपयशी ठरल्यानंतर असा महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंड आहे की ईव्हीएमला दोष द्यायचा किंवा सरकार कसं अपयशी होतं तरी सुद्धा यांनीच गडबड करून त्या ठिकाणी विजय मिळवला, अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी होत असतात। परंतु सध्या मात्र महाराष्ट्रामध्ये जी काही 2024च्या निवडणुका झाल्या, मग ते सत्ताधारी पक्षाच्या विजयी उमेदवारांचे मतदारसंघ असू द्या किंवा विरोधकांचे असू द्या, आपण चर्चा 288 विधानसभा मतदारसंघाची करूयात। या सगळ्या विधानसभा मतदारसंघात ही मतांची घुसखोरी, बोगस मतदार आणि मतांची चोरी ह्या घटना प्रामुख्याने सगळीकडे पाहायला मिळतात। माझ्यासोबत सुद्धा मी ज्या मतदारसंघामध्ये राहतो, मी मतदानाला विधानसभेच्या निवडणुकीला गेलो, मी जायच्या अगोदर माझं मतदान हा भलताच करून गेला होता। म्हणजे निवडणूक यंत्रणा सुद्धा ही कशी पक्षपातीपणे काम करते ह्याचं उत्तम उदाहरण माझ्यासोबत घडलं। त्याच्यामुळे मतचोरी या प्रकरणामध्ये, बोगस मतदार यादी या प्रकरणामध्ये मला जास्त बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी एक मतदार आहे आणि भारतीय संविधानानं भारतीय नागरिक होण्याबरोबर एक मताचा सर्वोच्च अधिकार सुद्धा आपल्याला दिलेला आहे, जो या देशाचा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार तुम्हाला आम्हाला बहाल आहेत। मग हे सगळं असताना आता अचानक विरोधकांनी आज मुंबईमध्ये जो सत्याचा विजय किंवा सत्याचं त्या ठिकाणी मागण्यासाठीचा जो मोर्चा आहे, तो मोर्चा महाराष्ट्राच्या खरं तर महत्वाच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा मानला जातो, याबद्दल शंका व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाही। सगळे झाडून विरोधक एकत्र आले मतचोरीच्या विरोधात। ज्या पद्धतीची प्रत्येक मतदारसंघात, आणि विरोधक अर्थात राहुल गांधी असतील, सगळ्या पक्षाचे नेते, ताकदीचा विरोध ह्या लोकांनी केला। 80 लाख मतदार, 70 लाख मतदार जर महाराष्ट्रात बोगस असतील, ही सगळी मतदार जर बाहेरची असतील, तर मग साहजिक आहे याच्यावर चर्चा होणार। आणि मुंबईमध्ये याच सगळ्याच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा आहे। पण मला प्रश्न यासाठी पडतो, बघा, तुम्ही मी मतदार आहोत, आपण मतदार आहोत, पक्ष आणि इतर गोष्टी बाजूला ठेवूया। आपलं मतदान हे आपण करून आपला उमेदवार निवडून नाही येत। एखादा बाहेरचा मतदार बोगस मतदान करून तो सत्तेवर बसतोय, निवडून येतोय। आपल्या मतदारसंघात आपलं मतदान कमी किंवा आपल्या मतदानाला शून्य किंमत, बोगस मतदानाला जर जास्त किंमत होत असेल, कारण 5-5:30 वाजल्याच्या नंतरचं जे मतदान झालं विधानसभेला, त्याच्यावर बऱ्यापैकी आक्षेप घेण्यात आला। याचा अर्थ असा आहे की या सगळ्या संदर्भामध्ये लोक जागृत असून उपयोग नाही, प्रशासन जागृत असणं गरजेचं आहे। लोकांची जागृती ही तुम्ही मतदान करा या सगळ्या गोष्टीवर असते, परंतु सत्ताधाऱ्यांची किंवा विरोधकांची जागृती ही बोगस मतदान कसं होणार नाही, जे माझं स्वतःचं उदाहरण दिलं। मी सगळ्याला माहित असणारा व्यक्ती आहे, कमी अधिक प्रमाणात 1-2% माझ्या ओळखी आहेत सुद्धा। असं असताना माझं मतदान माझ्या मतदान करण्याच्या अगोदर दुसरा करून जात असेल आणि माझं आधार कार्ड, माझं नाव, माझी सही किंवा तिथं सगळ्या पक्षाचे जे बूथ प्रमुख बसतात, ही कुणीच जर यातला क्रॉस करत नसेल, तर मग जो माझ्यासोबत हा प्रसंग घडला, मी माझी मतचोरी बाबतची अपभीती सांगतोय, तर मग हे जे आज उद्धव ठाकरे भांडतायत, शरद पवार भांडतायत, काँग्रेस भांडतेय, राज ठाकरे भांडतायत, तुम्ही आम्ही बोलतोय, ही खरी गोष्ट आहे ना की मतांची चोरी ही होतीये। आज तुम्ही कुठल्याही नगर परिषदेच्या त्या वार्डामध्ये तुमच्या मतदार याद्या तपासा, तुम्ही जिल्हा परिषदच्या असू द्या
खास करून शहरांमध्ये जास्त पाहायला मिळेल. ग्रामीण भागात सुद्धा आहे असं नाही म्हणून चालणार नाही. तो व्यक्ती त्या गावचा नागरिक नाही, रहिवासी नाही, तो व्यक्ती राज्याचा सुद्धा रहिवासी नाही. मग ह्यांचं अचानक त्या मतदारसंघात मतदान आलं कसं? बरीच उदाहरणं देण्यात आली. म्हणजे मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या त्या सरकारी बंगल्यावर जर 25-25, 50-50 लोकांची नावं असतील, लक्षात घ्या, तर इतर घरं, इतर गल्लीबोळात, चाळीमध्ये, झोपडपट्टीमध्ये हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी मतदान लावतील? एका व्यक्तीच्या म्हणजे भागातल्या टॉयलेटच्या त्या ऍड्रेसवर लोकांनी नाव त्या ठिकाणी नोंदलं. म्हणजे हा जर इतका मोठा भ्रष्टाचार असेल, हा मोठा इतका जर स्कॅम असेल, तर हे विचार करायला लागणारी गोष्ट आहे. हे किती मोठं षडयंत्र आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्रातली जनता जागृत होणं गरजेचं आहे. तुम्ही मतदार आहात, तुम्ही व्यक्ती म्हणून बोललं पाहिजे, त्याच्यावर भूमिका मांडल्या पाहिजेत. आज मतदार म्हणून जर कोणीच बोलणार नसेल आणि मतचोरीला मतदार राजाच गप्प बसून जर राजकीय तमाशा पाहणार असेल, तर जागरूक नागरिक असून आपला उपयोग काय? खरं तर नागरिकांनी आक्षेप घेतला पाहिजे. सगळ्यात मोठी मी आपल्या समोर चर्चा करायला येण्याची दुसरी गोष्ट काय? विरोधी पक्ष सत्ताधारी मतचोरीवर एक आमदार फक्त बोलला, बाकीचे आमदार सत्ताधारी बोललेले नाहीत. मतांच्या बोगस मतदानाबद्दल, मतदार यादीबद्दल. पण विरोधक मात्र बोलतायत आणि त्याला सगळे झाडून एकत्र आले. आता प्रश्न काय आहे की मग ह्या सगळ्या विरोधी पक्षांचा संघर्ष कुणाच्या विरोधात आहे? निवडणूक आयोगाच्या. मग तो राज्य निवडणूक आयोग असू द्या किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असू द्या. म्हणजे आपला संघर्ष, कारण तुम्हाला आम्हाला जर आपल्या घरातल्या कुणाचं नवं मतदार असेल, ज्याला 18 वर्ष पूर्ण झाली, त्याची नोंदणी असेल किंवा तुमची नोंदणी असेल, तुमचा मतदारसंघ बदल असेल, अर्थात पत्ता चेंज झाला, तर आपल्याला इलेक्शन कमिशनच्याच वेबसाईटवर जावं लागतं. बरोबर आहे की नाही? मग मतदान सगळी प्रक्रिया ती इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत होते. आता ह्या सगळ्या विरोधकांचा वाद कोणाच्या विरोधात सुरू आहे? इलेक्शन कमिशनच्या. मग इलेक्शन कमिशनच्या विरोधात वाद सुरू असताना ही जी सत्ताधारी पक्षाची मंडळी आहेत, त्यांची काही प्रवक्ते, पिलावळ किंवा अंधभक्त, चेले चपाटे, यांना राग येण्याचं काय कारण आहे? म्हणजे मला तर विश्वासच बसत नाही की सत्ताधाऱ्यांना राग येण्याचं कारण काय. म्हणजे भाजपवाल्यांना लगेच स्टेटमेंट देतात की हा बोगस मोर्चा आहे किंवा मतचोरींची, बोगस मतदार यादीचं जे काय आक्षेप आहे हा मुळात चुकीचा आहे. अरे बाबांनो, तुम्हाला काय करायचंय? इलेक्शन कमिशन सोबत वाद आहे ना. इलेक्शन कमिशन आणि ही लोक बघून घेतील. मतदार म्हणून तुमचा माझा अधिकार हा आपल्या इलेक्शन कमिशन सोबतचं भांडण आहे. पण ह्या लोकांना कळायलाच मार्ग नाही. म्हणजे अंधभक्त इतके मुरदाड झालेले आहेत. म्हणजे मला एकंदरीत माहितीवरून लक्षात येतं की भली मोठी यादी आहे, भला मोठा लोकांचा आक्षेप आहे आणि प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेऊन त्याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्नाला उत्तर इलेक्शन कमिशन द्यायचंय. इलेक्शन कमिशननं उत्तर द्यायचं सोडून हे अंधभक्त, चेले चपाटे यांना का राग येतोय मला काही कळत नाही. कारण यांच्या बुडाखाली आग होण्याचं काहीच कारण नाही. कारण त्याचं कारण असं आहे की तुम्ही पण जागरूक नागरिक आहात, हे पण जागरूक नागरिक आहेत. एकदा एक गोष्ट सोडून द्या ना, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवा. आता सत्तेत कोण बसलंय? जे बसलेत ते 5 वर्ष सत्तेत बसणार आहे. त्यांना पाय उतार कोण करणार आहे का? करायचं असेल तर त्यांचे आमदार करतील. केंद्रात काही गडबड करायची असेल, खासदार बघून घेतील. मतदारांचा आता काही रोल आहे का? नाही. पण हे बोगस वोटिंगचा जो काही मुद्दा आहे किंवा हे जे मतांची घुसखोरी जी झालेली आहे, मतांची चोरी जी आहे, याच्याबद्दल ही काय तुमची नातलग आहेत का? याचा अर्थ ही बोगस मतदार सत्ताधाऱ्यांनी लावलीत असंच त्याचा अर्थ होतो. बरं, तुम्ही जरी नावं लावली असतील, तुम्ही सापडणार आहे का त्याच्यामध्ये? या सगळ्या मतचोरींची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे का? कुठून ऍक्सेस घेतला, कुठून नाव नोंदलं, असं काही होणार नाही. यांना का राग येतो हेच मला कळायला मार्ग नाही. माझा मुद्दाच असा आहे, मतचोरीच्या विरोधात हा लढा प्रत्येक भारतीय नागरिकांचा असला पाहिजे. तो सत्ताधारी आहे का विरोधक आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या संघटनेचा आहे, कुठल्या विचाराचा आहे,
याला अर्थच नाही. भारतीय नागरिकांचा हा लढा आहे आणि तो लढा अबाधित ठेवला पाहिजे. विनाकारण सरकारवर, पक्षावर, नेत्यावर बालंट येईल असं बऱ्याच जण चर्चा करतात. कदाचित हे योग्य होणार नाही. मतांच्या चोरीचा त्रास आज समजा विरोधकांना होतोय, उद्या सत्ताधाऱ्यांना होईल. त्यांनी केलंय म्हणून हे सुद्धा तसंच करतीलच ना. याचा सुद्धा सारासार विचार झाला पाहिजे. पण मतचोरी ही महाराष्ट्राला लागलेली खरं तर कीड आहे आणि मतदार यादीतला घोळ ही प्रत्येक मतदारसंघात त्या प्रभागाला लागलेली वाळवी आहे असं म्हणावं लागेल आणि हेच अंतिम सत्य आहे. बघू याच्यावर निवडणूक आयोग किती निपक्षपातीपणे काम करेल आणि खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा न्याय मिळेल. माझ्यासहित बाकी जनतेचं भलं व्हावं एवढीच अपेक्षा आहे. लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद.